तर चालू लेक्चरमध्ये हा काय करत होता आणि जेवणाची प्राईज एवढी कमी कशी चला सांगतो. तर जय महाराष्ट्र भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, तर स्वागत आहे तुमचं पार्ट 2 मध्ये. आता तुम्ही विचार करत असाल हे काय, तर मी सांगितलं होतं नाश्ता करत नाही कारण मी रूमवर करतो. तर हे सपोलाचे ओट्स आहेत, मी ओट्स खात असतो त्यामुळे मी बाहेर नाश्ता करत नाही. बघू शकताय तुम्ही. आता आपल्याला जायचं होतं कॉलेजला, त्यामुळे मी पहिल्यांदा लिफ्ट पकडली कारण आपल्याला कॉलेजमध्ये जायचं. लिफ्ट तर वर चालली होती म्हणून म्हणलं आता आपण चालत जाऊया. डायरेक्ट कॉलेजकडे निघालो. बघू शकताय तुम्ही आता सिग्नल लागलेला आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही फॉलो आणि लाईक केलं नसेल तर करून घ्या कारण की आपलं 10 दिवसाचं चॅलेंज आहे आणि चॅलेंजचं तर नाव तुम्हाला माहितीच आहे. माहित नसेल तर पहिला भाग बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईल. मग आता काय डायरेक्ट आलो क्लासमध्ये. मॅडम जरा स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही पहिल्यांदा बसलो आणि परत मॅडम गेल्यानंतर आम्ही मागे येऊन बसलो. बघू शकता. तर आज आपल्यासोबत हर्षद बसला होता बेंचवर. हा पण बसून बसून खोड्या करायला लागला. ह्याला माहितच नाही कॅमेरा चालू केला. हे माझ्याकडे बघतोय हसतोय लाजला एकदम गडी. मग काय तर हा काय करायचं माहिती आहे का, ह्याच्या ब्लूटूथला दुसऱ्या मोबाईल कनेक्ट करून गाणी वाजवायचं आणि हे सिक्रेट माझ्याकडून आज लीक झाले त्यामुळे माझं काही खरं नाही उद्या. तर जाऊ दे, आपलीच पोरं आहेत समजून घेतील. मग काय कॉलेज सुटल्या शुभे आम्हाला चहा प्यायला घेऊन आलो. तर आज ना मी तुम्हाला बॅचलर पोरांचा छोटासा आणि महत्त्वाचा पॉईंट सांगतो, म्हणजेच दिवसाचा खर्च किती होतो हे तुम्हाला सांगतो. तर मग काय चहा प्यायल्यानंतर शुभे गेला पेमेंट करायला लागला. मस्तपैकी आम्ही निघून आलो. मग तर अजूनही तुम्ही फॉलो केलं नसेल किंवा लाईक केलं नसेल तर करून घ्या कारण की ब्लॉग आपला खतरनाक आहे आणि 10 दिवस सिरीज आहे. आपण 10 दिवस कंटिन्यू ब्लॉग करणार आहे. मग आता आपण रूमवर चाललो आहे जेवण करण्यासाठी. आज जेवायला जरा वेगळ्या ठिकाणी जाणार आहे त्यामुळे जरा बघून घ्या, नवीन काय तर तुम्हाला बघायला मिळेल. तर पुण्यात राहायचं म्हणलं ना तुम्हाला 200 रुपये दैली लागतात. तर ते कसे चला सांगतो. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाश्ता करायचं म्हणलं की 20-30 रुपये तर लागतातच. मग नाश्त्यावर भागत नाही मग थोडा चहा प्यायचा. आणि मग तुम्ही जर असं ट्रॅव्हलिंग करत असाल 10-20 रुपये जर तिकिटाला लागत असेल तर तो वेगळाच विषय. मग आता राहिला विषय मेसचा. तर चला जाऊया मेसकडे आणि आज तुम्हाला सांगतो मेसचा विषय कसा आहे. तर कर्वेनगरमध्ये राहायचं म्हणलं की 60-70 रुपये जास्त नाही, पण ती पण काय थोडी अमाऊंट नाही जास्तच आहे. बघू शकताय तुम्ही एवढं इथं मेनू कार्ड दिलेलं आहे. ह्या मेनू कार्डमध्ये तुम्हाला काय वाटतंय. तर कर्वेनगर असा एरिया आहे की जेवणाचं ऑप्शन जास्त असल्यामुळे इथे थोडं स्वस्त आहे. तरी पण 2 टाइम जेवण म्हणलं की 120 रुपये तर जातातच. आपण 60-60 धरले आणि मग काय आम्ही अंडा थाळी घेतली होती तर आम्ही पेमेंट केलं आणि महाराजांची मूर्ती बघून भारी वाटलं आणि मग आम्ही ठरवलं रूमवर निघायचं. पण पुढे बघतोय तर काय पाऊस चालू झालता. बघू शकताय तुम्ही गाडीत पण फुल भिजलेलीच आहे. पाऊस चालू होता तरी पण आम्ही थांबलो नाही, आम्ही निघायचं ठरवलंच. तर आता यावरून तुम्हाला समजलं असेल आपल्याला 200 रुपये खर्च कसा होतो. तर शिवशाही हॉटेलला पहिल्यांदाच आलो होतो पण क्वालिटी भारी होती मग काय विषयच नाही. आणि मग आम्ही निघालो रूमकडे. बघू शकता आम्ही 3 जण आपलं मस्तपैकी निघालो. तर तुम्हाला कळलं असेल ओव्हरऑल खर्च दिवसाचा किती होतो. तर नक्कीच तुमच्या त्या मित्राला पाठवा जो पुण्यात यायचा आहे किंवा पुण्यात आहे. तर नक्कीच सिरीज कंप्लीट बघा आणि फॉलो करा.